Good afternoon to all. Yesterday, we have seen the basic terminology required to understand the phase diagrams. In that way, we have seen what are the components, what is the system, and what is the phase, mixture, and variable of the system. So, the system is the स्पेसिफिक बॉडी ऑफ मटेरियल अंडर कन्सिडरेशन. सो आपण जे मटेरियल आपण कन्सिडर करतो आपल्या स्टडीसाठी त्याला आपण सिस्टीम म्हणतो, बरोबर. तर आता या ज्यात याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम, आता या व्हेरिएबल्स आपल्याला लेट अलाउ मी टू शेअर द स्क्रीन. तर आपण जी सिस्टीम लर्न करणार आहेत किंवा जी स्टडी करणार आहेत आपण, म्हणजे जे कॉम्पोनंट्स अंडर कन्सिडरेशन, आपलं मटेरियल जे अंडर कन्सिडरेशन आहे त्याच्यासाठी आपल्याला जे व्हेरिएबल्स लागतात, व्हेरिएबल्स डिस्क्राईब करावे लागतात. तर व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टम फार महत्त्वाचा पॉईंट आहे तो. सो दी व्हेरिएबल्स इन्क्लूड्स 2 एक्सटर्नल व्हेरिएबल्स. आता याच्यामध्ये व्हेरिएबल्स 4 व्हेरिएबल्स आहेत एकूण. तर 2 एक्सटर्नल व्हेरिएबल्स आहेत आणि 2 इंटरनल व्हेरिएबल्स आहेत. The external variables are temperature and pressure, and the internal variables are composition and number of phases. आपण बघितलं की what is the phase? Phase is the distinct portion of the material which is physically and chemically different from each other. Right? So phase can be easily separated by easy means. So आता आपण की टेम्परेचर, प्रेशर आणि कंपोजिशन आणि number of phases. So these are the variables of the system. The number of independent variables among these gives the degrees of freedom or variance. The number of independent variables, आता हे जे 4 variables आहेत याच्यातले कोणते variables independent आहेत, तर ते number of independent variables determines the degrees of freedom. Determines the degrees of freedom. आता degrees of freedom याचा अर्थ काय की समजा आपण एखादी सिस्टम आपण कन्सिडर करतोय, बरोबर. तर आपल्याला एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर माहिती आहे, प्रेशर माहिती आहे, कंपोजिशन माहिती आहे आणि नंबर ऑफ फेजेस माहिती आहे. तर जर आपण प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण कॉन्स्टंट अज्युम केला तर इंडिपेंडेंट व्हेरिएबल फक्त आपण कोणता व्हेरी करू शकतो? टेम्परेचर व्हेरी करू शकतो, बरोबर. म्हणजे टेम्परेचर इज द व्हेरिएबल. टेम्परेचर इज द व्हेरिएबल. समजा आपण टेम्परेचर फिक्स ठेवलं आणि प्रेशर व्हेरी केला तर त्या ठिकाणी म्हणजे प्रेशर इज द डिग्री ऑफ फ्रीडम. प्रेशर इज द डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे जर म्हणजे दिस प्रेशर अँड टेम्परेचर दीज आर द इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स. एक कॉन्स्टंट ठेवला तर आपल्याला दुसरा चेंज करता येतो, दुसरा कॉन्स्टंट ठेवला तर पहिला आपल्याला चेंज करता येतो, बरोबर. तर याला म्हणतात डिग्रीज ऑफ फ्रीडम. याला काय म्हणतात? डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे त्या ठिकाणी 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला मिळेल. आता हे नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो इट इज P+F = C+2. आता एखाद्या सिस्टम मध्ये आपल्याला नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत किंवा किती असू शकतात, तर इट इज गिव्हन बाय दिस फॉर्म्युला P+F = C+2. आता याच्यामध्ये P काय? नंबर ऑफ फेजेस. F काय? नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. C काय? कंपोजिशन आणि +2 इज द नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, एक्सटर्नल व्हेरिएबल्स. टू फॅक्टर कॉन्स्टंट इज फॉर एक्सटर्नल व्हेरिएबल. आणि हा जो रूल आहे याला म्हणतात गिब्स रूल किंवा गिब्स फेज रूल. सो आता हा जो डिग्रीज ऑफ फ्रीडम एफ आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम कॅनॉट बी लेस दॅन 0. म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम हा 0 पेक्षा म्हणजे निगेटिव्ह राहू शकत नाही. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू त्याची काय आहे? 0 आहे, बरोबर. म्हणजे जर नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम 0 आपल्याला आणायचं असेल तर मग त्यावेळेला त्या डिटरमाइन्स दी अप्पर लिमिट टू द नंबर ऑफ फेजेस दॅट कॅन एक्झिस्ट इन द इक्विलिब्रियम फॉर अ गिवन सिस्टम, बरोबर. म्हणजे त्या इक्विलिब्रियम स्टेटला नंबर ऑफ फेजेस किती प्रेझेंट असतील जर आपण नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम 0 केले. म्हणजे नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम 0 म्हणजे काय? नो पॅरामीटर विल चेंज. कुठलाही पॅरामीटर त्या ठिकाणी चेंज होणार नाही. त्याला म्हणतो आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम इज 0. समजा एक जरी पॅरामीटर व्हेरी होत असेल तर तो डिग्री ऑफ फ्रीडम झाला. म्हणजे टेम्परेचर व्हेरी झाला तर तो 1 डिग्री ऑफ फ्रीडम. टेम्परेचर आणि प्रेशर दोघं व्हेरी केले तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला हा जो गिब्स अकॉर्डिंग टू दिस गिब्स फेज रूल
दी डिग्रीज ऑफ फ्रीडम कॅनॉट बी लेस दॅन 0 आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ फेजेस ऍट इक्विलिब्रियम, आपण इक्विलिब्रियम म्हणजे काय पुढच्या याच्यामध्ये बघणार आहेत की ऍट इक्विलिब्रियम नंबर ऑफ फेजेस किती प्रेझेंट असतील फॉर ए गिव्हन सिस्टीम, हे आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. आता हाच फॉर्म्युला परत मॉडिफाय करता येतो, कारण इन मेटलर्जी म्हणजे मेटल किंवा मटेरियल फील्डमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे प्रेशर कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ कॉन्स्टंट अँड देस द कंडेन्स्ड फेज रूल इज गिव्हन ॲज P plus F is equal to C plus 1. तर वरच्या याच्यामध्ये आपण फॅक्टर 2 घेतला होता, कारण दिस फॅक्टर 2 बिकॉज द प्रेशर अँड टेम्परेचर दीज आर द एक्सटर्नल व्हेरिएबल्स. पण जनरली मेटलर्जी मध्ये आपण सगळे काम ॲटमॉस्फेरिक प्रेशरला करतो, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आपण त्या ठिकाणी मेंटेन करतो, म्हणून एक्सटर्नल व्हेरिएबल फक्त एकच आहे आणि तो म्हणजे टेम्परेचर. म्हणून हा फॅक्टर 2 च्या ऐवजी आपण 1 घेऊ शकतो. त्याला म्हणतात कंडेन्स्ड फेज रूल. म्हणजे दिस इज द गिब्स फेज रूल आणि हा गिब्सचाच कंडेन्स्ड फेज रूल P plus F is equal to C plus 1. Remember the maximum the degrees of freedom cannot be less than 0. डिग्रीज ऑफ फ्रीडम हे 0 पेक्षा कमी असू शकत नाही. म्हणजे 0 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय की त्याला कुठेही चेंज व्हायला चान्स नाही. इट हॅज नो चान्स टू चेंज एनिवेअर. द सिस्टम हॅज नो चान्स टू चेंज एनिवेअर. त्याला म्हणतो आपण 0 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि 0 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे ज्या इक्विलिब्रियम स्टेटला 0 डिग्री ऑफ फ्रीडम आपण आणणार, तर त्यावेळेला आपल्याला नंबर ऑफ फेजेस किती आहेत इक्विलिब्रियमला ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. आता बघा की समजा आपलं या ठिकाणी कंपोजिशन आपण समजा 1 घेतलं, कंपोजिशन आपण समजा 1 घेतलं, म्हणजे समजा एक वॉटर कंपोजिशन आपण घेतलं, बरोबर. आणि जर आपण कंपोजिशन 1 घेतलं तर आपल्याला F is equal to composition is 1 म्हणून P plus F is equal to 3. P plus F is equal to काय आला 3 आला, बरोबर. मग F is equal to 0, F is equal to 0 जर आपल्याला मिळवायचं असेल तर P किती असला पाहिजे? P should be 3. P should be 3. हे बघा मी इथे तुम्हाला करून दाखवतो की समजा आपण ह्या इक्वेशनवरून इथे मी इथे लिहितोय आपल्याला P plus F is equal to P plus F is equal to आपण C is equal to 1 घेतला, P plus F is equal to C is equal to 1 घेतला आणि तो ऑलरेडी 2 आहे, तर 2 म्हणजे किती झाले P plus F is equal to 3. So this implies that it is equal to P plus F is equal to 3, बरोबर. म्हणजे दिस इम्प्लाइज P plus F is equal to 3. आता आपल्याला F0 बनवायचं आहे. F is 0. F0 केव्हा होईल? ज्या वेळेला P is equal to 3 असेल, कारण हा इकडे P आला तर या इक्वेशनवरून F is equal to 3 minus P, बरोबर. आता 3 minus P, मग आता F is equal to 0 केव्हा होईल? ज्या वेळेला P is equal to 3. ज्या वेळेला P is equal to 3. तर P is equal to 3 म्हणजेच याचा अर्थ काय झाला की नंबर ऑफ फेजेस आर, द पॉसिबल नंबर ऑफ फेजेस आर 3. पॉसिबल नंबर ऑफ फेजेस आर 3. आता दिस विल बी क्लिअर इन व्हेन वी टेक द एक्झाम्पल ऑफ द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. आपण ज्यावेळेला एक पुढचा जो टॉपिक आहे आपला की ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे नेमकं काय, तर ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर या पॉइंटला किती फेजेस प्रेझेंट असतील, तर 3 फेजेस प्रेझेंट असतील. म्हणजे जर त्याचा आपण नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम 0 केल्या तर त्या पॉइंटला 3 फेजेस आपल्याला प्रेझेंट असतील असं आपल्याला पुढे दिसेल. तर वॉटरचे 3 फेजेस कोणकोणते असू शकतात? व्हॉट आर दी फेजेस ऑफ द वॉटर? वॉटर म्हणजे लिक्विड आहे, बरोबर, तो एक फेज आहे. वॉटरचा आईस तयार होऊ शकतो, म्हणजे तो काय झाला सॉलिड फेज झाला. आणि वॉटरचं वेपर पण होऊ शकतात, म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड वेपर. दीज आर द 3 फेजेस ऑफ द सिंगल कंपोनंट सिस्टम. कारण कंपोनंट काय आपला कंपोजिशन फक्त वॉटर आहे आणि त्याचे आपल्याला 3 फेजेस मिळाले केव्हा? व्हेन द डिग्रीज ऑफ फ्रीडम्स आर 0. नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम्स आर 0. तर ज्या वेळेला नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम 0 असेल तर त्यावेळेला आपल्याला त्याचे 3 स्टेट एकाच वेळेला आपल्याला दिसतील.
आणि त्याला म्हणतो आपण ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. सो ऍट ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर ऑल थ्री फेजेस म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड गॅस, वेपर म्हणजे काय, गॅस, सॉलिड, लिक्विड अँड गॅस एक्झिस्ट फॉर वॉटर, आणि त्याला म्हणतो आपण ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. तर अशा पद्धतीने आपल्याला या नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि नंबर ऑफ फेजेस या फेज रूलने, आपल्याला गिब्स फेज रूलने आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात किंवा फाइंड आउट करता येतात. आता आपण पुढचं बघूया की इथे लक्षात व्हेरिएबल्स आपण बघितलं, नंतर गिब्स फेज रूल बघितला. आता फेज इक्विलिब्रियम. व्हॉट इज द फेज इक्विलिब्रियम? द इक्विलिब्रियम ऑफ द सिस्टम इज डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ थर्मोडायनामिक क्वांटिटी फ्री एनर्जी. तर आपण जी सिस्टीम आपण लर्न करतोय तर तिची इक्विलिब्रियम स्टेट ही आपल्याला थर्मोडायनामिक्स क्वांटिटी म्हणजे फ्री एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपल्याला मांडता येते. बरं, आता एखादी सिस्टीम इक्विलिब्रियमला आहे, इक्विलिब्रियमला म्हणजे काय की द सिस्टीम इज नॉट चेंजिंग विथ टाइम, द सिस्टीम इज नॉट चेंजिंग विथ टाइम. आता मी तुम्हाला सांगतो, एक एक्झाम्पल देतो की आपण वॉटर आपण हीट केलं, समजा एक भांड्यामध्ये तुम्ही पाणी गरम केलं, तर ते पाणी गरम केल्यानंतर तुम्ही एक टेबलावर ठेवून दिलं, तर सिस्टीम स्टेबल आहे का, इक्विलिब्रियम मध्ये आहे का? नो, द सिस्टम इज नॉट इन द स्टेबल स्टेट और इट इज नॉट इन ए इक्विलिब्रियम स्टेट. कारण काय की त्याचं कुलिंग स्टार्ट होऊन जाईल, म्हणजे द सिस्टीम विल स्टार्ट कुलिंग, म्हणजे ते जे वॉटर आहे ते कूल होत जाईल. आणि कुलिंग कुठपर्यंत चालू राहील? द कुलिंग विल कंटिन्यू अप टू द रूम टेम्परेचर. द कुलिंग विल कंटिन्यू अप टू द रूम टेम्परेचर. आणि मग रूम टेम्परेचरला त्या वॉटरचं टेम्परेचर आल्यानंतर काय राहील? त्याचं टेम्परेचर आणि रूमचं टेम्परेचर सेम राहील, म्हणजे द सिस्टम विल नॉट चेंज विथ टाइम. म्हणजे त्या वॉटरची जी एनर्जी आहे, फ्री एनर्जी, ती कुठल्या स्टेटला आली? इट इज ऍट द मिनिमम. सो फ्री एनर्जी ऑफ द सिस्टम is at minimum. The free energy is at minimum. The equilibrium state of the system is described in terms of thermodynamic quantity free energy, and the free energy is a function of internal energy. आता free energy असते ती कसलं फंक्शन असते? तर ती इंटरनल एनर्जी अँड रँडमनेस और डिसऑर्डर ऑफ द ॲटम्स और मॉलिक्युल्स, त्याला आपण एंट्रॉपी म्हणतो. रँडमनेस किंवा डिसऑर्डर ऑफ द ॲटम्स और मॉलिक्युल्स त्याला म्हणतो आपण एंट्रॉपी. आता एंट्रॉपी तुम्ही केमिस्ट्री मध्ये लर्न केलेले. व्हॉट इज द एंट्रॉपी? व्हॉट इज द एंट्रॉपी? त्याला आपण रँडमनेस और डिसऑर्डर ऑफ द ॲटम्स, रँडमनेस और डिसऑर्डर ऑफ द ॲटम्स. म्हणजे आपण असं अनकम्फर्ट ज्या वेळेला फील करतो ना, अनकम्फर्ट ज्या वेळेला आपण फील करतो त्यावेळेला आपण असं ऍडजस्ट करत असतो स्वतःला की आपल्याला कुठेतरी आराम मिळायला पाहिजे, आपल्याला कुठेतरी आराम मिळायला पाहिजे. म्हणजे त्याला म्हणतात आपण एंट्रॉपी. म्हणजे ती जी अमाऊंट ऑफ डिस्कम्फर्ट आहे किंवा डिसऑर्डर आहे, इट इज कॉल्ड एज द एंट्रॉपी. आता समजा तुम्ही एकदम क्राऊडमध्ये उभे आहात, क्राऊडमध्ये उभे आहात, किंवा समजा तुम्ही बसने प्रवास करताय आणि बसमध्ये खूप गर्दी आहे, तर गर्दीमध्ये तुम्ही अशी एकमेकांमध्ये खूप दाटीवाटीने उभे आहात, तर त्यावेळेला तुमच्यामध्ये काय की डिस्कम्फर्ट आहे, देर इज ए डिस्कम्फर्ट. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला बस वगैरे चालू होईल तर त्यावेळेला काय होईल, हळूहळू तुम्ही असं एकमेकाला ऍडजस्ट करून घेणार आणि मग तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल वाटेल. बरोबर. तर म्हणजे त्या ठिकाणी डिसऑर्डर म्हणजे एंट्रॉपी काय झाली, कमी झाली तुमची, एंट्रॉपी इज रिड्यूस. तर दिस फेज इक्विलिब्रियम म्हणजे काय, इक्विलिब्रियम ऑफ द सिस्टम इज डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ थर्मोडायनामिक क्वांटिटी फ्री एनर्जी. आणि ही जी फ्री एनर्जी इट इज अ फंक्शन ऑफ इंटरनल एनर्जी अँड रँडमनेस और disorder atoms or molecules त्याला आपण एंट्रॉपी म्हणतो. सो सिस्टम इज at equilibrium, its free energy is minimum. The system is at equilibrium if its free energy is minimum is at minimum under specified combination of temperature, pressure and composition. म्हणजे in other words, the characteristics of the system do not change with time. This is the most important thing. Right? तर इक्विलिब्रियम म्हणजे द सिस्टम इज ॲट इक्विलिब्रियम याचा अर्थ काय, द फ्री एनर्जी ऑफ द सिस्टम इज ॲट मिनिमम अंडर स्पेसिफाईड कॉम्बिनेशन ऑफ टेम्परेचर, प्रेशर आणि कॉम्पोजिशन. म्हणजे आपली जी सिस्टीम आहे त्याचं एक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर आणि कॉम्पोजिशनला त्याची एनर्जी काय असेल, मिनिमम असेल. अँड द बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं की समजा आपण तुमच्याकडे हॉट वॉटर एखाद्या भांड्यामध्ये आपण ठेवलं तर ते हळूहळू कूल होत जाईल आणि ते कुलिंग कुठपर्यंत राहील, जोपर्यंत तुमचं रूम टेम्परेचर येत नाही तोपर्यंत. बरोबर. आणि वन्स द टेम्परेचर ऑफ दॅट लिक्विड कम्स टू द रूम टेम्परेचर, द सिस्टम इज ॲट इक्विलिब्रियम बिकॉज द फ्री एनर्जी इज ॲट इट्स मिनिमम व्हॅल्यू. पण जर समजा
तुमचं रूम टेम्परेचर काही कारणाने वाढलं, सपोज द रूम टेम्परेचर इज इन्क्रीज्ड ड्यू टू सम रिजन, बरोबर, तर पुन्हा ते जे वॉटर आहे इट्स टेम्परेचर विल राईज, म्हणजे द सिस्टम विल बी नॉट इन द इक्विलिब्रियम स्टेट. इट विल अगेन try to go to the minimum energy state. It will again try to go to the minimum free energy state. So at free energy state, so at equilibrium, the free energy of the system is a minimum, and the system does not changes with time. The system does not changes with time. In phase equilibrium, आता हा जो फेज इक्विलिब्रियम असेल, तर when the phase equilibrium is reached, more than one phase may exist. म्हणजे एकापेक्षा जास्त फेजेस त्या ठिकाणी एक्झिस्ट राहू शकतात. असं काही नाही की एकच असेल, तर एकापेक्षा जास्त फेजेस मे एक्झिस्ट. सो इन फेज इक्विलिब्रियम more than one phase may exist. So under this phase equilibrium, आता हे जे फेज इक्विलिब्रियम आपण बोलतोय, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फेजेस डू नॉट चेंज विथ टाइम. म्हणजे त्याच्यामध्ये जे फेजेस प्रेझेंट आहेत, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विल नॉट चेंज विथ द टाइम. आता फेज इक्विलिब्रियम आणि आपल्याला ज्या टर्म्स या ठिकाणी लर्न करायचे आहेत, तर मी तुम्हाला एक शुगर आणि वॉटरची फेज डायग्राम या ठिकाणी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल घेतोय. आपण बघूया की हाऊ द त्याच्या आधी आपली एक टर्म राहून गेली की सोल्युबिलिटी लिमिट. आता सोल्युबिलिटी लिमिट म्हणजे काय? द मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ॲटम्स दॅट मे डिझॉल्व इन द सॉल्व्हंट टू फॉर्म ए सॉलिड सोल्युशन ॲट स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड एज द सोल्युबिलिटी लिमिट. बरोबर. आता एखाद्या पदार्थामध्ये आपण दुसरा पदार्थ XYZ किती प्रमाणामध्ये त्याला सोल्युबल करू शकतो, दॅट इज द सोल्युबिलिटी लिमिट. सो द मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ॲटम्स दॅट मे डिझॉल्व इन द सॉल्व्हंट, that may dissolve in the solvent under some specific temperature, it is called as the solubility limit. आता फॉर एक्झाम्पल जर आपण सोल्यूट ॲटम्स त्याच्या सोल्युबिलिटी लिमिट पेक्षा जास्त ऍड केले, सो द ऍडिशन ऑफ एक्सेस सोल्यूट ॲटम्स बियॉन्ड सोल्युबिलिटी लिमिट results in the formation of another solid solution or compound that has distinctly different composition. जर आपण दोन मटेरियल्स आपण सोल्युबल करतोय, बरोबर. आता देयर इज अ सोल्युबिलिटी लिमिट ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर, आणि त्या सोल्युबिलिटी लिमिटच्या क्रॉस करूनही जर तुम्ही ते दोन पदार्थ मिक्स करत असाल, तर तो जो सोल्युबल पदार्थ आहे तो पुन्हा त्याच्यामध्ये सोल्युबल होणार नाही, डिझॉल्व्ह होणार नाही, तर तो त्याचं सेपरेट अस्तित्व त्या ठिकाणी मेंटेन करेल. So the addition of excess solute atoms beyond solubility limit results in the formation of another solid solution or compound that has distinctly different compositions. याचं आपण उदाहरणासहित आपण पुढे पटवून देणार आहे. आपण समजा आता शुगर आणि वॉटर सिस्टम घेऊया. शुगर आणि वॉटर, आता हे बघा, हे शुगर आणि वॉटरचं मी या ठिकाणी फेज डायग्राम दिलेली आहे. शुगर आणि वॉटर, लक्षपूर्वक बघा. हा एक्सपेरिमेंट आपण घरी पण करू शकतो. लेट अस डू सम एक्सपेरिमेंट्स ॲट होम. एक 20 ml वॉटर घ्या एखाद्या ग्लासमध्ये, आणि ते 20 ml वॉटर मध्ये पहिल्यांदा 2 ग्रॅम शुगर टाका, तिला स्टर करा, बघा काय रिझल्ट येतो. इन 20 ml ऑफ वॉटर 2 ग्रॅम ऑफ शुगर विल कम्प्लिटली डिझॉल्व. बरोबर आहे, 2 ग्रॅम ऑफ शुगर विल कम्प्लिटली डिझॉल्व. आता आपल्याला ही जी फेज डायग्राम आपण काढलेली आहे तुमच्या स्क्रीनवरती दिसते, तर आपण वाय ऍक्सिसला काय प्लॉट केलेलं आहे, तर वाय ऍक्सिसला आपण टेम्परेचर प्लॉट केलेलं आहे, आणि एक्स ऍक्सिसला आपण शुगर आणि वॉटरचं कंपोजिशन घेतलेलं आहे. एक्स ऍक्सिसला आपण शुगर आणि वॉटरचं कंपोजिशन घेतलेलं आहे. तर आता आपण रीड द शुगर फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे शुगरचं कंपोजिशन आपण लेफ्ट टू राईट रीड करतोय, आणि वॉटरचं कंपोजिशन आपण लेफ्ट टू राईट रीड करतोय. म्हणजे to the extreme left the composition of sugar is 0, and to the extreme left the composition of water is 100. बरोबर. त्या ठिकाणी आपण शुगर
आता बघा इथे 20% शुगर 80% वॉटर घेतलं आपण, 40% शुगर 60% वॉटर, नंतर 60% शुगर 40% वॉटर, 80% शुगर 20% वॉटर, नंतर 100% शुगर 0% वॉटर, असं आपण कंपोजिशन घेतलं. आणि वाय ऍक्सिसला आपण काय प्लॉट केला, टेम्परेचर प्लॉट केला, टेम्परेचर प्लॉट केला. आता आपण वी आर गोइंग टू डू द एक्सपेरिमेंट, बरोबर. आता आपल्याला बघा 0% शुगर 100% वॉटर, म्हणजे त्या ठिकाणी फक्त वॉटर हा एक सिंगल फेज आहे, नो प्रॉब्लेम. नंतर आपण 20% शुगर घेतले आणि 80% वॉटर. आता 20% शुगर विल इझिली डिझॉल्व इन 80% वॉटर, म्हणजे आपल्याला लिक्विड सोल्युशन मिळालं, त्याला आपण सायरप म्हणतो, म्हणजे गोड गोड असं सोल्युशन आपल्याला मिळेल, त्याला आपण काय म्हणतो, सायरप, बरोबर. तर 20% शुगर कॅन इझिली डिझॉल्व इन 80% वॉटर. म्हणजे याचा अर्थ काय की 20 ग्रॅम साखर घेतली आपण आणि ते 80 ग्रॅम वॉटर मध्ये डिझॉल्व केली. नंतर आपण म्हणजे ते कम्प्लीट डिझॉल्व होते. नंतर आपण 40 ग्रॅम शुगर घेतली आणि 40 ग्रॅम म्हणजे टोटल कॉम्पोजिशन आपण 100च ठेवतोय. तर आपण शुगरचं कॉम्पोजिशन वाढवलं, शुगर वाढवली आणि वॉटर कमी केला, म्हणजे 40% शुगर आणि 60% वॉटर. तर 40% शुगर ही 60% वॉटर मध्ये, किंवा 40 ग्रॅम शुगर ही 60 ग्रॅम वॉटर मध्ये पुन्हा कम्प्लिटली डिझॉल्व होताना आपल्याला दिसेल. मग पुन्हा आपण पुढे गेलो तर नियर अबाउट 62%, 62%. आता इथे पण हे टेम्परेचर काय, 0 डिग्री. आता 0 डिग्रीला 62% शुगर आणि 38% वॉटर. तर त्या ठिकाणी मात्र आता शुगर विल नॉट कम्प्लिटली डिझॉल्व, शुगर विल नॉट कम्प्लिटली डिझॉल्व, बरोबर, कारण त्याचं सोल्युबिलिटी लिमिट त्या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे देर विल बी 2 सेपरेट फेजेस. नाउ बिलो दिस 60-40% देर इज अ सिंगल फेज, आणि त्याला आपण सायरप म्हणतो. त्या ठिकाणी काय सिंगल फेज एक्झिस्ट आहे, बरोबर. आणि म्हणजे ही जी लाल रेषा तुम्हाला दिसते ही दाखवते आपल्याला सोल्युबिलिटी लिमिट, बरोबर. तर बियॉन्ड 60% आपल्याला काय मिळतंय, मग लिक्विड सोल्युशन प्लस सॉलिड शुगर. म्हणजे ती सॉलिड शुगर आपल्याला डिझॉल्व होताना दिसणार नाही, म्हणजे आपल्याला लिक्विड सोल्युशन पण प्रेझेंट आहे आणि सॉलिड शुगर पण प्रेझेंट आहे. म्हणजे जेवढं त्याचं प्रमाण डिझॉल्व व्हायचं होतं ते डिझॉल्व होईल, आणि बाकीचं जे उरलेलं आहे ती सॉलिड शुगर आपल्याला ऍज इट इज बघायला मिळेल. म्हणजे बियॉन्ड 62% देर विल बी ए लिक्विड सोल्युशन अँड सॉलिड शुगर. आता हे झालं आपलं 0 डिग्रीला. पण जर आपण टेम्परेचर वाढवलं, समजा आपण टेम्परेचर या ठिकाणी वाढवलं, तर टेम्परेचर जर वाढवलं तर तुम्ही बघा की काय ते सोल्युबिलिटी वाढत जाते, सोल्युबिलिटी काय होतं ते वाढत जाते. म्हणजे आपण हा पॉईंट जर कन्सिडर केला तर जर 100 डिग्री तुमचं टेम्परेचर असेल तर इथे जर मी ही लाईन ड्रॉप केली तर नियर अबाउट 78% पर्यंतची शुगर डिझॉल्व होईल आणि वॉटरचं पर्सेंटेज त्या ठिकाणी कमी होईल. म्हणजे ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस, बरोबर. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. पण त्याला पण काहीतरी लिमिट आहे. आता बियॉन्ड दिस लिमिट तुम्ही टेम्परेचर जरी 100च्या वरती नेलं तर 100च्या पुढे एवढीच सोल्युबिलिटी मिळाली आणि पुन्हा मग तुम्हाला लिक्विड सोल्युशन प्लस सॉलिड शुगर हेच कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर ही जी रेड कलरची जी लाईन आहे हिच्याकडे जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्याला असं दिसतंय की द सोल्युबिलिटी ऑफ शुगर इन वॉटर increases with temperature. Solubility of sugar in water increases with temperature. So higher the temperature, more is the solubility of sugar in तर म्हणजे या लाल रेषेच्या इकडे बघा, लाल रेषेच्या इकडे काय फक्त लिक्विड सोल्युशन आहे, काय फक्त लिक्विड सोल्युशन आहे. आणि ह्या लाल रेषेच्या पलीकडे लिक्विड सोल्युशन प्लस सॉलिड शुगर, कारण या ठिकाणी सोल्युबिलिटी लिमिट संपलेलं आहे. म्हणजे बियॉन्ड दिस रेड लाईन देर आर 2 सेपरेट फेजेस, लिक्विड अँड सॉलिड. आणि या रेड लाईनच्या लेफ्ट साइडला ओनली लिक्विड फेज इज प्रेझेंट, ओनली लिक्विड फेज इज प्रेझेंट. सो दिस इज द फेज डायग्राम फॉर वॉटर अँड शुगर. दिस इज द फेज डायग्राम फॉर वॉटर अँड शुगर. तसंच आपण फेज डायग्राम फॉर
वॉटर अँड सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, यासाठी आपण फेज डायग्राम काढू शकतो. आता दिस इज द फेज डायग्राम फॉर NaCl वॉटर सिस्टम, म्हणजे सोडियम क्लोराईड अँड वॉटर सिस्टम. आता ह्या फेज डायग्राम मध्ये आपल्याला हे एक्सपेरिमेंटली वी विल हॅव टू प्लॉट दिस. तर पुन्हा इथे आपण टेम्परेचर वाय ऍक्सिसला आपण प्लॉट केलं आणि एक्स ऍक्सिसला कंपोजिशन प्लॉट करतोय आपण. तर composition of salt increases from left to right and composition of water increases from right to left. तर बघा आता हे 0 डिग्रीच्या वरती, अबोव द 0 डिग्री, आपण सोडियम क्लोराइड विल इझिली डिझॉल्व इन वॉटर. सोडियम क्लोराइड विल इझिली डिझॉल्व इन वॉटर. आता आपल्याला ही जी लाईन दिसते या ठिकाणी आईस प्लस सॉल्ट सोल्युशन, आईस प्लस सॉल्ट सोल्युशन. जर ज्यावेळेला सोडियम क्लोराइड कम्प्लिटली डिझॉल्व्ह इन वॉटर, तर त्याला आपण काय म्हणू, सॉल्ट सोल्युशन. त्याला काय म्हणू आपण, सॉल्ट सोल्युशन. पण ज्यावेळेला आपण हे सॉल्ट सोल्युशनचं टेम्परेचर, ज्यावेळेला आपण सॉल्ट सोल्युशनचं टेम्परेचर आपण 0 डिग्रीच्या खाली आणतो, 0 डिग्रीच्या खाली आणणार. एक समजा तुम्ही काहीतरी 15 ग्रॅम ऑफ वॉटर, सॉरी सॉल्ट, 15 ग्रॅम ऑफ सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन 85 ग्रॅम ऑफ वॉटर, असं आपण एक सोल्युशन तयार करून घेतलं. त्याला आपण सॉल्ट सोल्युशन म्हटलं. त्याला काय घेतलं म्हटलं आपण, सॉल्ट सोल्युशन. आता ही जे सॉल्ट सोल्युशन आहे त्याचं जर आपण टेम्परेचर 0 डिग्रीच्या खाली आणलं तर काय होईल की त्या 0 डिग्रीच्या खाली आणल्यामुळे काय होईल, वॉटरचं आईस मध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल आणि सॉल्ट सोल्युशन सेपरेट होईल. बरोबर. म्हणजे बिलो द 0 डिग्री आईस अँड सॉल्ट सोल्युशन विल स्टार्ट सेपरेटिंग. हे काय होईल, एक प्रकारे सेपरेट होत जातील. मग जसं जसं आपण टेम्परेचर आपण अजून कमी करत जाणार तसं तसं आईस वाढत जाईल आणि सॉल्ट सोल्युशनचं प्रमाण कमी होत जाईल. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आईस सेपरेट झाला. समजा आता जे आपलं द्रावण आहे त्या द्रावणामध्ये आपण ज्यावेळेला त्याचं आईस मध्ये रूपांतर होईल तर त्या आईस मध्ये सोडियम क्लोराईड जाणार नाही. इट विल बी द ओनली द आईस, म्हणजे H2O. बरोबर. मग H2O जर त्याच्यातून संपत जाईल त्याचा अर्थ ते जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये कसं प्रमाण वाढत जात आहे, तर पर्सेंटेज ऑफ सोडियम क्लोराईड इन्क्रीजिंग अँड वॉटर इज डिक्रीजिंग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सोडियम क्लोराईडचं प्रमाण वाढताना दिसेल आणि वॉटरचं प्रमाण कमी होताना दिसेल. तर ज्यावेळेला हे जे टेम्परेचर आहे, इफ दिस टेम्परेचर कम्स आउट टू बी 23.3% सॉल्ट, म्हणजे ज्यावेळेला 23.3% सॉल्ट आणि रिमेनिंग वॉटर एवढे जे कॉम्बिनेशन होईल तर ते दॅट कॉम्बिनेशन कम्स आउट ॲट द टेम्परेचर ऑफ -21.1 डिग्री. या टेम्परेचरला आपल्याला आता इथे काय होईल की जे वॉटर होतं ते कम्प्लिटली तुमचं आईस मध्ये रूपांतर होऊन जाईल. द वॉटर विल बी कम्प्लिटली कन्वर्टेड इनटू द आईस आणि रिमेनिंग जे मग काय राहिलं, वॉटर संपलं त्या टाइमला. म्हणजे या ठिकाणी काय राहिलं, फक्त सॉलिड सॉल्ट. म्हणजे वेन द सॉल्ट सोल्युशन इज cooled below 21.1 degree centigrade, cooled below 21.1 डिग्री सेंटीग्रेड, तर त्यावेळेला आपल्याला काय दिसेल की 23.3% सॉल्ट आहे आणि रिमेनिंग पर्सेंटेज आईस आहे आणि बोथ आर इन द सॉलिड स्टेट, बोथ आर इन द सॉलिड स्टेट. बरोबर. पुन्हा आपण समजा टेम्परेचर जर आपण हाय घेतलं, म्हणजे आता दिस इज द सोल्युबिलिटी लिमिट. हे झालं तुमचं सोल्युबिलिटी लिमिट. समजा आपण टेम्परेचर वाढवलं तर मग काय होईल, सॉलिड सॉल्ट प्लस सॉल्ट सोल्युशन आपल्याला पुन्हा या ठिकाणी मिळेल. बरोबर. म्हणजे टेम्परेचर जर वाढवलं तर पुन्हा आपल्याला सॉलिड सॉल्ट आणि सॉल्ट सोल्युशन मिळेल. तर दिस इज द फेज डायग्राम फॉर सोडियम क्लोराईड अँड वॉटर. बरेच गोष्टी अजून त्या ठिकाणी सांगायच्या आहेत, बट टाइम आपला संपत आलेला आहे. आपण याच्यावरचे काही तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तेवढे घेऊया आणि थांबूया.
आपण पुन्हा उद्या टुमॉरो आय विल अगेन एक्सप्लेन दिस डायग्राम. So if you have any questions, you can ask me. काही क्वेश्चन्स असतील No, sir, it's clear. Clear आहे सर. ओके ओके नाही सर क्लिअर. ओके ओके. बरं, आपल्याला इंटरनल एक्झाम द्यायचे आहेत सॉलिड स्टेट फिजिक्स, क्वांटम मेकॅनिक्स आणि दोघं प्रॅक्टिकल्स. बरोबर. मी आज क्वांटम मेकॅनिक्स आणि सॉलिड स्टेट फिजिक्सचे क्वेश्चन पेपर तुमच्या ग्रुपला अपलोड करेल. 2 दिवसात मला त्याचे आन्सर शीट तुम्ही पाठवायचे इंटरनल एक्झामचे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 7, 8 आणि 9 तारखेला 7, 8 आणि 9 तारखेला किंवा त्याच्या एक दिवस नंतर आपल्याला प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्टची एक्झाम घ्यायची आहे. तर आपण जे मागच्या टर्मला जे प्रॅक्टिकल्स घेतलेले आहेत तर त्याच्यातले 2-2 प्रॅक्टिकल्सची प्रिपरेशन करून ठेवा. 2 प्रॅक्टिकल्स एका कागदावर लिहून घ्या आणि ते डिपार्टमेंटला सबमिट करा. आणि मी तुम्हाला त्या 2 प्रॅक्टिकलवर इथे मी सावंत सर आणि सोनवणे सर आपण तिघं एकत्र येऊ आणि त्या ठिकाणी तुमची इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल एक्झाम दोघं होतील. तर ॲटलिस्ट प्रिपेअर 2 एक्सपेरिमेंट्स फ्रॉम ईच कोर्स. 2 कोर्स आपण घेतलेले आहेत. मी दोघं कोर्समध्ये 9 एक्सपेरिमेंट्स घेतलेले आहेत. 9 किंवा 10 एक्सपेरिमेंट्स घेतलेले आहेत. त्यातले 2 एक्सपेरिमेंट्स तुम्ही करायचे आहेत. त्याच्यावरचे ओरल क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. ते क्वेश्चन आणि ते सगळं लिहून ठेवायचे एका कागदावर. दोघं एक्सपेरिमेंट, दोघं कोर्सचे 2-2 एक्सपेरिमेंट, नॉट सिंगल एक्सपेरिमेंट. 2 कोर्स आहेत, दोघं कोर्सचे 2-2 एक्सपेरिमेंट लिहून आणि त्याची तयारी करून या ठिकाणी ऑनलाईन ओरल प्रत्येकाने द्यायची आहे. बरोबर. तर ओरलला मी DK सावंत आणि DV सोनवणे 3 जण प्रेझेंट राहू. प्रोजेक्टचं तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. मी तुम्हाला स्लाइड्स प्रेझेंटेशन करायला सांगितलेलं आहे. तर समजा कंबाईन प्रोजेक्ट असेल तर निम्मे स्लाइड्स प्रत्येकाने एक्सप्लेन करायचे आहेत. जर सिंगल प्रोजेक्ट केला असेल तर मग एकाने सगळ्या स्लाइड्स या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. ओके सर, प्रोजेक्ट लाईव्ह एक्सप्लेन करावा लागेल की आपल्या ऑडिओ रेकॉर्ड करावा लागेल बॅकग्राऊंड मध्ये, की असं म्हणजे काय वर्क केलाय त्यावर? नाही, लाईव्ह एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. हो, लाईव्ह एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. ठीक आहे सर, सॉफ्ट कॉपी पाठवतो मी मग तुम्हाला. हो. जे आहे. आणि त्याच्या प्रोजेक्टची